नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 21. एकादशी आयुष्याची. मोहन साधूने बघता बघता नदीच्या काठचा रस्ता पकडला. काठावरून म्हणजे किती काठावरून चालावे त्याने. उजव्या हातातली काठी सतत नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडत होती. इतक्या काठाने आम्ही चालत होतो. डावीकडे प्रचंड माजलेले गवत आणि झाडी होती. उजव्या हाताला खळखळून वाहणारी नर्मदा माई होती. कुठून कोणास ठाऊक, परंतु एक पाऊल ठेवण्या इतका मार्ग सगळीकडे निर्माण झालेला होता. साधूने मला काठाने कसे चालायचे ते शिकवले. मला खात्री आहे की मी जर एकटा या मार्गावर गेलो असतो तर हा रस्ता नाही असे समजून परत उलटा फिरलो असतो. परंतु त्याने मला समोर रस्ता आहे का नाही हे कसे ओळखायचे हे शिकवून ठेवले. काठावरती उभे राहिल्यावर 2-4 किलोमीटर पुढचा नदीची वळणे दिसतात. तिथला मार्ग देखील इथूनच ताडून ठेवता येतो. ही कला देखील त्याने मला शिकवली. वाटेत येणाऱ्या नद्या आणि नाले कसे ओलांडायचे हे देखील त्यांनी शिकवले. समोरून दूरवर एखादा संगम असेल तर तो देखील अलीकडूनच कसा ओळखता येतो हे देखील त्याने मला शिकवले. नर्मदेपासून चालत लांब गेल्यावर नर्मदा माता नक्की कुठल्या दिशेला आहे हे ओळखण्याची एक खतरनाक युक्ती त्याने मला शिकवली. कुठल्याही पाण्यामध्ये पाऊल ठेवताना पायातली पादत्राणे हातात घ्यावी असा संकेत आहे. कुठलाही नदी, नाला किंवा जलस्रोत ही जलदेवता मानलेली असल्यामुळं तिथे पादत्राणे लावणे मान्य नाही. चिखलामध्ये किंवा दलदलीमध्ये पाय रुतू नये म्हणून वेगाने कसे पळत जायचे हे देखील त्याने मला शिकवले. नदीच्या काठाला उगवलेले पानगवत आडवे पाडून त्याच्यावर पाऊल ठेवून चिखलातून बचाव करून कसे चालता येते हे देखील मी शिकलो. वाटेत येणारे खेकडे, साप, विंचू कसे बाजूला करायचे हे देखील त्याने मला शिकवले. विविध प्राण्यांचे ठसे आम्हाला दिसू लागले तेव्हा त्यातले कुत्र्याचे ठसे कुठले आणि लांडग्याचे कुठले आणि कोल्ह्याचे कुठले हे ओळखायला त्याने मला शिकवले. मजल दर मजल करत आम्ही शिवालय घाटावर पोहोचलो. इथे नर्मदेचे पात्र अत्यंत विस्तृत झालेले असून या पात्रामध्ये हजारो शिवलिंग स्थापन केलेली आहेत. पाणी स्वच्छ निर्मळ असल्यामुळे किंवा पातळी उतरली की ही शिवलिंग दिसू लागतात. इथे एक छोटीशी धर्मशाळा आणि त्याला लागून स्वयंपाकाची खोली होती. आपण बघतो की पत्रा लावलेली जी खोली आहे तिथे स्वयंपाक करता यायचा आणि पलीकडे धर्मशाळा. हा आहे शिवालय घाट. हे त्या आश्रमाचं प्रवेशद्वार. समोर एक हापसा आहे बघा पाण्याचा. आणि हे घाटावरचं शिवमंदिर, नर्मदा मंदिर, हे सुंदर असं शिवलिंग, हे नर्मदा मैया, दुर्गा माता. शिवालय घाटावरून होणारं नर्मदा मातेचं सुंदर दर्शन बघा. जर तुम्ही बघितलं तर पात्राच्या मधोमध तुम्हाला काही शिवलिंग दिसतील, छोटी छोटी मंदिरं दिसतील पांढरी. हाच आहे शिवालय घाट. साधूने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या ज्या पुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये पदोपदी माझ्या कामाला आल्या. अगदी आश्रमामध्ये प्रवेश केल्यावर आपण कसे बोलावे, कसे वागावे, बसावे कसे, झोपावे कसे, पूजा कशी करावी, इथपासून सगळ्या गोष्टी त्याने मला शिकवल्या. गेल्या गेल्या जेवण आहे का असे विचारू नये. इथे तर शिधा मिळू तर इथे शिधा मिळू शकतो का असे विचारावे. प्रत्येक ठिकाणी बनवलेले जेवण मिळेलच याची खात्री नसते किंवा बनवणारी व्यक्ती त्या दिवशी तिकडे उपस्थित असेल याची खात्री नसते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला आपण अन्नदान करू शकत नाही याचे दुःख होऊ नये ही आपली जबाबदारी आहे. त्याप्रमाणे आम्ही तेथील साधूकडून सदाव्रत अथवा शिधा मागून आणला. इथून पुढे मी आपणहून कधीच भोजनाची विचारणा केली नाही. समोरच्या साधूने अथवा मठपतीने देऊ केले तरच शिधा किंवा भोजन घेतले. शिवालय घाटाच्या आश्रमाचा शिक्का आपण बघतोय. तारीख पण टाकलेली आहे 13 जानेवारी 2022. सोबत नाशिकचा एक म्हातारा आमच्या सहमुक्कामाला होता. हा म्हातारा अतिशय तापट आणि भांडकुदळ होता असे जाणवले. या दोघांनी हापशावरील गरम पाण्यावर आंघोळ केली. मी मात्र बर्फासारख्या थंडगार नर्मदा मातेच्या पाण्याने आंघोळ केली. नर्मदेचे पाणी अतिशय स्वच्छ, नितळ, सुंदर आणि चविष्ट होते. आता चवीचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. नर्मदा मातेच्या काठावर बसून कधी कधी चिंतन काढायचे. त्यात मला जाणवलेले काही मुद्दे. नर्मदेच्या पाण्याची गंमत अशी आहे की उगमापासून ते संगमापर्यंत कुठेही पिऊन पहा त्याची चव एकसारखी लागते. बरेचदा समोर आलेली नदी नर्मदा आहे का अन्य कुठली नदी आहे असा संभ्रम निर्माण झाला तर पाणी पिऊन पाहणे किंवा पाण्याचा रंग पाहणे या दोन सोप्या परीक्षा आहेत. इतकी त्या पाण्याची चव वेगळी आहे. थोडेसे भस्म मिश्रित तीर्थ पिल्यासारखे आपल्याला वाटते. रंगही हिरवट, निळसर, राखाडी असा वेगळाच आहे. अन्य कुठल्याही जलस्रोतापुढे हा वेगळा रंग लगेच लक्षात येतो. या चित्रामध्ये ओंकारेश्वरला काढलेल्या चित्रात नर्मदेच्या पाण्याचा रंग आपल्याला कळतोय.
याचे कारण काय असावे याबाबत मी विचार केल्यावर मला असे जाणवले की नर्मदा परिक्रमा करणारे लोक गेली लाखो वर्ष नर्मदेच्या संगमातलं पाणी, नाभी क्षेत्रातलं पाणी, जानू क्षेत्रातलं पाणी, हृदय क्षेत्रातलं पाणी आणि उगमावरचं पाणी आपल्या बाटलीमध्ये भरून घेतात आणि बाटलीतलं थोडं पाणी तिकडे टाकून देतात. प्रत्यक्षामध्ये या प्रक्रियेमध्ये त्या भागातील सूक्ष्म जंतूंचे आदानप्रदान केले जाते. कुठल्याही नदीचा प्रवाह एकाच दिशेला वाहत असल्यामुळं संगम क्षेत्रातील सूक्ष्मजंतू कधीच उगम क्षेत्रापाशी जाऊ शकत नाहीत. परंतु नर्मदा मात्र याला अपवाद आहे. परिक्रमावासी गेली अनेक वर्ष इकडचे पाणी तिकडं आणि तिकडचे पाणी इकडे करत असल्यामुळं संपूर्ण नर्मदेमध्ये एकसारखे जीवाणू आढळून येतात. या जीवाणूमुळेच पाण्याची चव ठरत असते. त्यामुळे नर्मदा मातेच्या पाण्याची चव कुठेही प्या एकसारखीच वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. याबाबत तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा. इकडे साधूने मला चूल कशी पेटवायची, त्यासाठी लाकडे कशी पद्धतीची गोळा करायची, त्यांची रचना कशी करायची, इथपासून ते पातेले कसे तयार करायचे आणि भाज्या कशा कापायच्या किंवा सोबत हत्यार नसेल तर चमच्याने देखील भाज्या कशा कापता येतात इत्यादी सर्व शिकवले. अगदीच काही नसेल तर निखाऱ्यामध्ये बटाटे, टोमॅटो, कांदे कसे भाजून मीठ लावून खाता येतात हे देखील त्याने शिकवले. त्याने मला कणिक मळायला शिकवली आणि टिक्कड हातानेच कसे बनवतात, लाटून कसे बनवतात हे दोन्ही शिकवले. तिघांनी मिळून पटापट स्वयंपाक केला. साधू रोट्या खूपच हलक्या व सुंदर बनवत होता. त्यामुळे 4 रोट्या अधिकच खाल्ल्या गेल्या. बहिर्दिशेला जाताना देखील काय काय नियम पाळायचे हे सर्व साधूने मला सकाळी व्यवस्थित समजून सांगितले. वाचकांच्या माहितीकरता सर्व नियम सांगून ठेवतोय. बहिर्दिशेला जाणे म्हणजे शौचाला जाणे. बहिर्दिशेला जाताना कधीही कुठल्याही नदी किंवा नाला किंवा ओढ्याच्या जवळ जाऊ नये. उदकी सांडी गुरळी तो एक मूर्ख असे रामदास स्वामींनी सांगितले. हे नेहमी लक्षात ठेवावे. गुरळी म्हणजे मानवी विष्ठेची लेंडी. कितीही चालावे लागले तरी चालेल, परंतु मानवी वस्तीपासून अत्यंत दूर अशा ठिकाणीच जावे. लोकांच्या जाण्या-येण्याच्या सहज वाटेमध्ये घाण करू नये. आडमार्गावर किंवा आडरानामध्येच आडोसा पाहून जाऊन बसावे. सोबत पुरेसे पाणी घ्यावे. नर्मदा मातेचे जल कधीच वापरू नये. उपजलस्रोतांचे पाणी वापरायला हरकत नसते. हापसा पंप, टाकी यातील पाणी देखील वापरू शकतो. पाण्याच्या बाटलीला झाकण असेल याची खात्री बाळगावी. झाकण आणि बाटली दोन्हीही काम आटोपल्यावर पुन्हा मुक्कामी घरी येऊन यावे. तिथेच टाकून येऊ नये. मानवी विष्ठा मातीमध्ये मिसळली तर तिचे झाडांसाठी अमृत होते, परंतु पाण्यामध्ये मिसळली तर मात्र तिच्यामध्ये वाढणाऱ्या विषाणूमुळे पाण्याचे विष बनते. सांडपाण्याला येणारा हा काळा रंग हा या विष्ठेतल्या सूक्ष्मजीवांमुळे झालेला असतो. पण तीच विष्ठा मातीत मिसळली तर मात्र काळेभोर सुंदर जैविक खत तयार होते आणि त्याला अजिबात दुर्गंध येत नाही. बसण्यापूर्वी आजूबाजूला विंचूकाटा साप नाही ना याची खात्री करून घ्यावी. दागडाने, लाकडाने किंवा पायाने एक पुरेसा खोल खड्डा बनवावा आणि त्यातील माती एका बाजूला ढीग लावून ठेवावी, जिचा वापर पुन्हा लोटण्यासाठी करता आला पाहिजे. शक्य झाल्यास 2 पायटे तयार होतील असे दगड पाहावेत. 2 समान उंचीचे दगड, मोठे दगड नैसर्गिकरित्या सापडले तर कमोडसारखा देखील त्यांचा वापर करता येतो. कार्यभाग आटोपल्यावर न विसरता त्यावर माती लोटून द्यावी किंवा किमान पालापाचोळा तरी लोटावा. थोडक्यात काय तर आपण कुठे गेलो होतो हे नंतर आपल्याला देखील सापडू नये इतक्या बेमालूमपणे सर्व काही सुरळीत करावे आणि मगच परत यावे. हिमालय किंवा अन्य क्षेत्रात ट्रेकिंग करणारे लोक नेहमी या पद्धतीचा वापर करतात. ते सोबत माती मिश्रित भुसा ठेवतात व विष्ठेवरती तो टाकून देतात, कारण बर्फामुळे कुजण्याची प्रक्रिया खूप धीमी झालेली असते. आपल्या चुकीच्या वागण्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास व्हावा आणि त्यांनी नर्मदा मातेला व परंपरेला बोल लावावेत असे वर्तन आपल्या हातून चुकूनही घडू नये. कितीही मोठा महापूर आला तरी आपल्या चुका नर्मदेला पोटात घालाव्या लागतील अशा अंतरावर त्या करू नयेत. हस्तपात वृक्षाला अन्यत्र करावे. नर्मदा मातेमध्ये मुळीच करू नये. आपली वस्त्रे, हातपाय वगैरे नर्मदा मातेमध्ये कधीच धुवू नयेत. असो. रात्रभर खूप थंडी पडलेली होती. पहाटे जाग आली. बाहेरून पाहतो तो काय, समोर नर्मदा माता दिसतच नव्हती. इतके जबरदस्त धुके पडले होते. अंदाजानेच घाट गाठला आणि नर्मदा मातेमध्ये स्नान केले. हापशाचे पाणी वाहत्या पाण्यापेक्षा गरम असते, परंतु एकदा थंडगार पाण्याने आंघोळ केली की ती थंडी कायमची पळून जाते. शिवाय नर्मदा स्नानाचे पुण्य आणि समाधान काही वेगळेच आहे. त्यामुळे मी कायम नर्मदा नदीमध्ये स्नान करायचो. नाशिकचा म्हातारा बाबा भल्या पहाटे उठून आमच्या पुढे निघून गेला होता. तसाही साधूला तो म्हातारा आवडला नव्हताच. बरे झाले पिढा पुढे निघून गेली असे साधू म्हणाला. मग त्याने आणि मी बोरिया बिस्तर उचलले आणि नर्मदेहर केले. साधू माझ्यापुढे झपाझप चालत होता आणि त्याला गाठताना मी अक्षरशः पळत होतो. धुके इतके घनदाट होते की साधू 10 पावले पुढे निघून गेला की दिसायचा बंद व्हायचा. उजव्या हाताला नर्मदाबाई वाहते आहे हे फक्त तिच्या आवाजावरून, खळखळ आवाजावरून आणि पाणबगळे, पाणपक्षी यांच्या आवाजावरून कळत होते. साधूने यावेळी अतिशयच कडेचा मार्ग निवडला होता. नदी जशी उगमाजवळ लहान लहान होत जाते तसतशी तिची वळणे देखील लहान लहान होत जातात आणि तिला येऊन मिळणाऱ्या
ओढ्या नाल्यांची संख्या वाढत जाते. त्या 4-5 तासामध्ये आम्ही अक्षरशः शेकडो ओढे नाले ओलांडले. साधू चिखलामधून चालायला मला शिकवत होता. चिखल दिसला की मी थांबून जायचो. त्याने मला शिकवले की समोर चिखल जरी दिसत असला तरी आपली गती न बदलता आहे त्याच गतीने झपाझप पावलं टाकत चालत गेलं तर चिखलामध्ये पाय रुतण्यापूर्वीच आपण पुढे निघून गेलेलो असतो. आणि खरोखरच तसं होऊ लागलं. पाय चिखलाचा पायाला चिखलाचा एक कणही न लागता आम्ही कित्येक ओढे नाले ओलांडले. साधूची आधी परिक्रमा झालेल्या असल्यामुळे त्याला त्या मार्गाबद्दल पक्की खात्री होती. त्यामुळे मला फक्त तो गेला होता त्या मार्गाने जाणे इतकेच सोपे काम उरले होते. मी विचार करून पाहिला की मी जर एकटा असतो तर या मार्गाने गेलो असतो का? निश्चितपणे मी त्या मार्गाने कधीच गेलो नसतो. एखाद्या गोष्टीबद्दलचे आपले अनुमान असते. अनुमान एखादी गोष्ट आपल्याला करण्यापासून परावृत्त करते. परंतु अनुमान आणि अनुभव एकच असेल असं नाही. मला आलेला अनुभव हा अतिशय साधा, सोपा आणि सरळ सुंदर होता. अनुमान मात्र अतिशय भयानक आणि कठीण होते. त्या क्षणी मी ठरवले की इथून पुढे अनुमानाला आपल्या जीवनात थाराच द्यायचा नाही. अनुमानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव श्रेष्ठ. गुरु अगदी हेच काम करत असतो. ज्या मार्गाची तुम्हाला कल्पना नाही असा एखादा मार्ग तुम्हाला तो दाखवतो आणि काही काळ स्वतःसुद्धा त्या मार्गावर चालवून दाखवतो. अशा वेळी फक्त त्याच्या पावलांचे अनुसरण करणे हेच शिष्याचे कार्य उरते. चालताना साधू अखंड मार्गदर्शन करत होता. खरे तर त्याला हे सर्व करायचे नव्हते, परंतु मैयाचा आदेश असल्यामुळे तो सर्व करत होता. त्यामुळे अतिशय पोटतिडकीने तो मला प्रत्येक गोष्ट समजून सांगत होता. मला असे फार वाटू लागले की असा एक मोहन साधू प्रत्येक परिक्रमावासीला पहिल्या आठवड्यातच भेटावा. असे झाले तर तिची परिक्रमा किती सुफळ संपूर्ण होईल. एके ठिकाणी कमरेएवढा चिखल असावा असे काठीवर तल्यावर लक्षात आले. साधूने उंदरासारखी छोटी छोटी पावले टाकत पळण्याची युक्ती मला शिकवली. आश्चर्य म्हणजे तो संपूर्ण चिखल आम्ही सहज पार झालो. इथे साधू थोडासा एका दगडावर टेकून बसला आणि मला सांगू लागला, नर्मदा मैया का नाम लेके अगर तुम चलते हो तो सामने कोई भी मुश्किल आ जाए उसको मैया आसान बना देती है. अब ये वाला कीचड़ देखो. पहली बार जब मैं आया था तो इसी कीचड़ में बहुत बुरी तरह से फंस गया था. जो कीचड़ हमने मात्र 1 मिनट में पार किया था उसे पार करने में मुझे 2 घंटे लगे थे. लेकिन तब मेरी एक बहुत बड़ी गलती हुई थी. मुझे लगा था कि मैं ये कीचड़ आसानी से पार कर सकता हूँ, इसलिए फंस गया. अब जब मैया का नाम लेके चलते हो तो कीचड़ भी पत्थर बन जाता है और पत्थर का कीचड़ बन जाता है. तेरे रास्ते में आगे बहुत कांटे पड़ेंगे. मैया का नाम लेना उनके फूल बन जाएंगे. मैया पे भरोसा रखना, तुम्हें कोई दिक्कत नहीं आएगी. मैया का स्मरण छोड़ना मत. हर समय उसको पुकारते रहना, मैया 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 मैया. मैया ये देखो, मैया वो देखो, मैया मुझे ये हो रहा है, मैया मुझे वो हो रहा है. मैया तुम्हें संभाल लेगी. मैया का नाम लेके ऊंची चट्टान से भी कूदोगे तो कोई चोट नाही खाओगे. आणि भविष्यामध्ये हा अनुभव मला खरोखरच आला. वाटेमध्ये असंख्य काटेकुटे लागले, परंतु संपूर्ण परिक्रमेमध्ये माझ्या पायात एकही काटा मोडला नाही. पायात काटा मोडल्यामुळे परिक्रमा थांबवल्याची उदाहरणे मला पाहायला मिळाली किंवा काही दिवस विश्रांती घ्यायला लागली असे लोक मला भेटले. हातपाय मोडलेली माणसे भेटली. मी मात्र मध्ये आलेले खोल ओढे आणि नाले अक्षरशः एका उडीमध्ये पार करायचो. नर्मदेला येऊन मिळताना ओढे नाले भरपूर माती कापत जातात आणि सुमारे 7 फूट ते 12 ते 15 फूट खोल होतात. अशा खड्ड्यामध्ये उतरून पुन्हा चढता येणे केवळ अशक्य असते. नर्मदेच्या बाजूने जावे तर प्रचंड गाळ असतो. डावीकडे वरती जावे तर प्रचंड झाडी काटेकुटे असतात. मग एकच मार्ग उरतो, तो म्हणजे उडी मारायची. परंतु ही उडी मारताना एक गंमत होते. उडी मारण्यासाठी थोडेसे लांबून पळत यावे लागते. परंतु अगदी ऐन उडी मारण्याच्या क्षणी भीती वाटून आपण थांबतो आणि नाल्यात पडतो. नेमकं या क्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले की ती तुम्हाला उचलते. मी अक्षरशः अशा हजारो उड्या मारल्या. खरे तर माझे वजन खूप जास्त होते. शिवाय आतापर्यंत 14 वेळा माझा अस्थिभंग झालेला आहे. अर्थात यातला एकही अस्थिभंग अपघाती नाही, तर सर्व मैदानात खेळताना किंवा घोड्यावरून पडून वगैरे झालेले आहे. परंतु सांगायचे तात्पर्य हेच की मुळात इतके अस्थिभंग शरीरावर असताना हाडांची ताकद थोडीशी कमी झालेली असते. त्यात आपले वजन वाढलेले. तरी देखील नर्मदा मातेच्या कृपेने एकदा देखील पाय साधा मुरगळला देखील नाही. किती मोठे आश्चर्य. प्रस्तुत परिक्रमावासीचा उडी मारतानाच एक चित्र हे ओंकारेश्वरच्या पुढे एका परिक्रमावासीने घेतले. ही टोपी परिक्रमेमध्ये घालायला परवानगी नसते. ही माझ्यासोबत असलेल्या एका बंगाली मित्राची टोपी तात्पुरती मी अडकवली होती. काही ठिकाणी खडक असायचे, कठीण खडक. या खडकांवर पाय मुरगळला की पायाचे तुकडेच पडले पाहिजेत. त्याही ठिकाणी मी खाली उतरून चढण्यापेक्षा वरच्यावर उड्या मारून जायचो. या सगळ्यांचे श्रेय साधूबाबाने मला दिलेल्या मूलमंत्रात आहे, हे नम्रपणे नमूद करतो. एकदा तिच्यावरती संपूर्ण भार व्हायला की ती खरोखर तुम्हाला तारते. नवे नवे तारतेच. ज्यांना पोहायला येते त्यांनी आपले पोहायला शिकण्याचे दिवस आठवून पाहावेत. पोहायला येत नसताना आपल्याला हे पाणी बुडवणार अशी खात्री असते. त्यामुळे किती हातपाय मारले तरी नाकातोंडात पाणी जातच असते.
याउलट एकदा का पोहायला यायला लागले की निवांत आपण त्या पाण्यावरती आपला भार टाकून देतो आणि ते पाणी तुम्हाला सुखेने वधारते. आपल्या जीवनाचे देखील तसेच आहे. मी करतोय किंवा मी जबाबदार आहे असे वाटू लागले की जीवन तुम्हाला बुडवते, परंतु ईश्वर सर्व करणार आहे असा भाव ठेवला की तुम्ही सहज तरून जाता आणि हा केवळ भाव न राहता अनुभव होऊन जातो. असे अनेक अनुभव येत गेले की त्या अनुभवाची खात्री होत जाते आणि एकदा खात्री पटली की तुमची नय्या पार झालीच. असो. साधू दगडावरून उठला आणि झपझप चालायला लागला. नर्मदा येथे छोटी छोटी वळणं घेत होती. घनदाट पसरलेलं धुकं, हलकीशी सुखद गुलाबी थंडी, कधी संथ, कधी स्तब्ध, तर कधी रम्य रुणझुण आवाज करत वाहणारी नर्मदा नदी, तिच्यामध्ये विहार करणारे असंख्य जातीचे भव्य दिव्य बगळे, चक्रावाक पक्षी, विविध रानपक्षी, त्यांचे सुमधुर आवाज, पायाखालून झपाझप सरकणारी चिखलाची मऊशार पायवाट. अतिशय स्वर्गीय अनुभव होता तो. खऱ्या अर्थाने परिक्रमेची अनुभूती येत होती. कारण परिक्रमेला सुरुवात झाल्यापासून अधिकांश रस्त्यावरूनच चालावे लागले होते. आता मात्र माझी उजव्या हातातली काठी बहुतांश वेळा नर्मदेच्या पाण्यामध्येच बुडत होती. ती बुडताना आणि उचलताना येणारा नर्मदा मातेचा आवाज एखाद्या मंत्रदृष्ट्या तपस्वी ऋषीमुनींनी उच्चारलेल्या महामंत्रासारखा भासत होता. कमरेएवढ्या उंचीचे गवत दवाने कच्च भिजले होते. त्यामुळे कमरेखालचे सगळे कपडे भिजून ओले चिंब झाले होते. काठावरच्या मार्गाची काही चित्र आपण बघतोय. सर्व अनुभवात आम्ही हे सगळं अनुभवत आम्ही मोठ्या गतीने थाडपठार घाट गाठला. या गावालाच कडापत्थर देखील म्हणतात. आपल्या मराठी भाषेमध्ये कडेपठार असा शब्द वापरतात. त्यातलाच हा नामाप्रकार. या भागामध्ये गाळमाती कमी होऊन थोडासा खडक लागल्यामुळे याला पत्थर नाव पडले असावे. अजूनही सूर्य दिसत नव्हता, तर धुक्यामधूनच पांढरे शुभ्र सूर्यबिंब दर्शन देत होते. इथे नर्मदेच्या अगदी काठावर एक सुंदर आश्रम होता. आश्रमाला चहूबाजूने कुंपण घातले होते. आश्रमाच्या भिंतींना गिलावा केलेला नव्हता, परंतु जमीन मात्र शेणाने सारवलेली होती. मधून नर्मदेकडे जाण्यासाठी एक मार्गिका आणि 2 बाजूला खोल्या होत्या. थाडपठार घाट आपण बघतोय. पाणी किती स्वच्छ बघा. डाव्या बाजूला खोल्यामध्ये गायी आणि एका खोलीमध्ये वासरे बांधली होती. तर उजव्या बाजूला स्वयंपाकघर आणि त्याच्या आत अखंड धुनी होती. मागे एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष होता आणि तिथून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन होत होते. आश्रमामध्ये काळे कपडे घातलेला एक बाबा होता. याने उजव्या हातामध्ये घुंगरू बांधले होते. या बाबाचे नाव जगन्नाथ पुरी असे होते. याचे डोळे अतिशय बोलके होते आणि डोळ्याला काळ्या फ्रेमचा मोठा चष्मा यांनी लावला होता. जगन्नाथ पुरी महाराज डावीकडे आपल्याला दिसत आहेत या चित्रात. मोठे मोठे डोळे, तेजस्वी होते. हेच जगन्नाथपुरी महाराज. यांच्या उजव्या हातात बांधलेली घुंगरं बघा. हातात चिमटा घेऊन बसलेत. आम्हाला बसण्यासाठी त्यांनी आसन दिले. त्या कोरड्या आश्रमात आल्यावर माझ्या लक्षात आले की आमचे पाय चिखलाने आणि पाण्याने किती भिजले होते. संपूर्ण आश्रम गाईच्या शेणाने स्वच्छ सारवला होता. चिखलाने माखलेले माझे पाय जमिनीवर उठू लागले, म्हणून मी स्वच्छ हातपाय धुवून त्याने टाकलेल्या आसनावरती येऊन बसलो. हाच तो थाडपथार आश्रमाचा वरांडा बघतोय आपण, जिथं मी बसलो होतो. हा साधू या साधूसोबत त्याच्या गतीने चालल्यामुळे माझ्या पायांची पुरती वाट लागली होती. माझी खुरटी दाढी, बारीक केस आणि एकंदर देहष्टी पाहून साधूने ओळखले की हा नवीन परिक्रमावासी आहे. त्याने मला विचारले, पाय दुखत आहेत का? मी हो म्हणताच त्याने मला आतून एक डबी भरून लाल रंगाचे तेल आणून दिले. मला म्हणाला, हे तेल पायाला चोळ आणि तू ज्या ब्लँकेटवर बसलायस त्या ब्लँकेटमध्ये पाय गुंडाळ. तेल तर मी लावले, परंतु ब्लँकेटला रंग लागेल म्हणून मी ते गुंडाळत नव्हतो. साधूने 4 शिव्या हसडत ते ब्लँकेट घेतले आणि माझ्या पायाला घट्ट गुंडाळले. ब्लँकेट पायाला गुंडाळता क्षणीच त्या तेलामधून गरम गरम वाफा निघू लागल्या आणि संपूर्ण पायाला गरमागरम शेक बसू लागला. तो अनुभव इतका सुखद होता की असेच आयुष्यभर बसून राहावे असे वाटू लागले. आपण बघतोय या चित्रामध्ये हेच ते ब्लँकेट आहे जे त्यांनी माझ्या पायाला गुंडाळले होते. आणि जो पहिला मुलगा बसला खाली, बरोबर त्याच जागी मी बसलो होतो. म्हणजे ही जागा ठरलेली आहे ते ब्लँकेट ठेवायची. आश्रम अतिशय सुंदर होता आणि आश्रमाच्या मधोमध एक झोपाळा होता, ज्यावरून नर्मदा मातेचे सुंदर दर्शन व्हायचे. नर्मदा मातेच्या बाजूने आश्रम असा दिसतो आणि आश्रमातून दिसणारी नर्मदा मैया बघा. इथे आतमध्ये एक अखंड धुनी चालू होती. साधू जीवनामध्ये या धुनीला फार महत्त्व आहे. जवळपास सर्व साधू अहिताग्नी असतात, अर्थात त्यांच्या आयुष्यभर त्यांची सोबत करणारा अग्नी त्यांच्यासोबतच निघून जातो. साधूने विचारले,
चाय पाहोगे? आम्ही दोघांनी नर्मदे हर म्हटले. साधूने आतून 2 कप चहा आणून दिला. त्याने पार्लेजी बिस्किटचे 2 पुडे आणले. एक साधूकडे फेकला आणि एक माझ्याकडे फेकला. साधूने तो पुडा त्याच्या झोळीमध्ये टाकून दिला. मी मात्र तो पुडा फोडला. पुडा फोडून पहिले बिस्किट हातात घेतले आणि चहामध्ये बुडवले. इतक्यात तर साधू जोरात ओरडला. कैसी परिक्रमासी हो, कैसा परिक्रमासी है, देखो मैया, कुत्ते की तरह बिस्कुट खा रहा है. त्याचे बोलणे ऐकून माझ्या हातातले बिस्किटच गळून पडले. मला एक क्षणभर कळेना की माझा असा काय अपराध झाला. मला साधू म्हणाला, शर्म नहीं आती, बिस्कुट खा रहे हो. विनम्रपणे मी म्हणालो, बाबाजी क्या हुआ, बिस्कुट खाना नहीं चाहिए क्या. इतक्यात माझ्याबरोबर चालणारा साधू मला म्हणाला, अरे आज 11 है, एकादशी तुम्हारे मराठी में. आज उपवास रखना चाहिए, मैंने तो रखा है. मी म्हणालो, लेकिन मैं एकादशी व्रत वगैरे व्रत नहीं रखता. काळे कपडे घातलेला साधू आता मात्र चिडला होता. तो मला म्हणाला, तुम बाकी अपनी ज़िंदगी में क्या उखाड़ना है उखाड़ लो, उखाड़ते रहो, लेकिन परिक्रमा के नियमों का पालन करना आवश्यक है. परिक्रमा में 11 का बड़ा महत्त्व है. मी बिस्किट खाल्लेले नव्हतेच. मी चटकन ते बिस्किट बाजूला सरलेल्या बसलेल्या कुत्र्यासमोर फेकले आणि अख्खा पुडाच त्याच्यासमोर ठेवला. त्याने ते बिस्किट हुंगले आणि उठून ते निघून गेले. त्याने बिस्किटाला तोंड देखील लावले नाही. साधू मला म्हणाला, देखा, कुत्ते को मुझे पता है, जो बात समझ में आ रही है वो तुम जैसे हट्टे कट्टे इंसान के दिमाग में नहीं उतर रही. अरे नर्मदा परिक्रमा में जो एकादशी व्रत रखता है उसको ज़िंदगी भर एकादशी व्रत रखने का पुण्य मिल जाता है. ही गोष्ट मात्र मला आवडीची वाटली. मी लगेच त्याला विचारलं, मतलब अगर मैं परिक्रमा में एकादशी व्रत पालन करता हूँ तो ज़िंदगी भर मुझे एकादशी का वो उपवास नहीं रखना पड़ेगा? बिल्कुल नहीं रखना पड़ेगा. साधू हंसत हंसत म्हणाला, ये भोसड़ी का अभी पक्का उपवास रखेगा, साला बड़ा स्वार्थी है. मैया के लिए उपवास नहीं रखता, लेकिन ज़िंदगी भर का उपवास को छुटकारा पाने के लिए उपवास रख रहा है. खैर वैसे ही सही, उपवास तो कर. मी कमंडलूमधले पाणी हातामध्ये घेतले आणि पाणी सोडत त्याला सांगितले, आजपासून मी परिक्रमा संपेपर्यंत एकादशी व्रत स्वीकारत आहे. साधू खुश झाला आणि त्याने आतून अजून एक कप चहा आणून दिला. शिवाय भरपूर गूळ दाणे खायला आणून दिले. जमतील तेवढे खा आणि बाकीचे सोबत घेऊन जा, हे सांगायला तो विसरला नाही. जगन्नाथ पुरी महाराज पुऱ्या तळताना दिसतात आपल्याला. त्यांच्या उजव्या हातातलं घुंगरू सतत वाजायचं. साधूने दिलेल्या तेलामुळे पायाला खरोखरच आराम मिळाला होता. बाटली परत देऊ लागलो तर मला म्हणाला, ठेव तुझ्याजवळ, आणि धुनीच्या दर्शनाकरता मला आत घेऊन गेला. समोर मोठी धुनी होती. धुनीला लागून एका कट्ट्यावर व्याघ्रचर्म टाकून त्याच्यावर साधू झोपत असे, बसत असे. हाच तो कट्टा आहे बघा. त्याने एका वहीमध्ये माझा नाव पत्ता वगैरे लिहून घेतले. इकडे माझ्यासमोरचा साधू मात्र मला हा साधू कुत्रा म्हणाला म्हणून चिडलेला होता. तो त्याला सांगू लागला, आपने इस परिक्रमा से को कुत्ता बोलना नहीं चाहिए था. खरे तर मला त्याच्या बोलण्यामुळे फारसे काही दुःख झाले नव्हते. त्याचा हेतू मी जाणला होता. कदाचित तो इतक्या खालच्या भाषेमध्ये बोलला नसता तर मी बिस्किटे खाऊन पुढे चालू लागलो असतो. परंतु माझ्यावरून या दोन्ही साधूंमध्ये बाचाबाची सुरू झाली. माझ्यासाठी हा प्रकार वेदनादायक होता. कारण दोघेही साधू श्रेष्ठ तपस्वी होते हे मला दिसत होते. मी एक अडाणी मूर्ख शहरी मुलगा त्यांच्यापुढे काहीच नव्हतो. परंतु दोघांमध्ये मोठे मोठे युक्तिवाद सुरू झाले. काळे कपडे घातलेला साधू मोहन साधूला म्हणाला, दो परिक्रमा करके ये बाबा सुखा ही रह गया. आणि माझ्याकडे पाहून तो एक वाक्य बोलला, जे वाक्य मला संपूर्ण परिक्रमेमध्ये शिदोरी म्हणून बोलले. नर्मदा परिक्रमा करू इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाने हे वाक्य आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवावे. जगन्नाथपुरी साधू मला म्हणाला, देख बेटा, यह साधु तो अब बन चुका है. इसके स्वभाव में कोई बदलाव लाना अब संभव नहीं है. लेकिन तू तो नया बच्चा है, तू इसके मुकाबले जल्दी सुधर सकता है. मेरी एक बात हमेशा ध्यान में रखना, यह नर्मदा खंड है. इस संपूर्ण नर्मदा खंड को तुम्हारी या तुम्हारे दिए हुए किसी भी चीज़ की वस्तु की ज़रूरत नहीं है. यहाँ बड़े बड़े लोग आते हैं, खुद को दानी कहलाते हैं. उनको लगता है कि वे यहाँ कुछ दे गए. यहाँ किसी को भी किसी भी चीज़ की कोई आवश्यकता नहीं है. ना ही यहाँ पर अपना ज्ञान बांटने की ज़रूरत है. यहाँ सब महाज्ञानी हैं. यहाँ कुछ भी देकर मत जाओ, जितना हो सके यहाँ से लेकर जाओ. यहाँ कुछ भी देकर मत जाओ, जितना हो सके यहाँ से लेकर जाओ. तुम्हारे सामने कितना भी गलत कुछ हो रहा है तो सिर्फ देखते रहो, उसमें अपनी टांग मत अड़ाओ. सिर्फ साक्षी भाव से देखते जाओ, साक्षी भाव से देखते जाओ. नर्मदे हर, नर्मदे हर.